या यात्रेतली जिलेबी भजीचा वेगळाच आनंद आहे। बैलगाडा शर्यत खरं तर हा पुरुषी मक्तेदारीचा खेळ मानला जातो, पण थापलिंगच्या यात्रेत तुम्ही जर पाहाल तर अनेक महिला इथे बैलगाडा शर्यत पाहायला आलेल्या आहेत। वयाच्या 8व्या वर्षापासून मला आनंद आहे, तेव्हापासून मी इथं गाढव बैल बघायला शर्यतीला इथं बसत असते। जीर्णोद्धार हा जवळजवळ 17व्या शतकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी तो केलेला आहे। मार्तंड पुराणामध्ये अशी कथा सांगितली जाते की ज्या वेळेस देव जेजुरीवरून चंदनपूरला त्या ठिकाणी जात होते, त्यावेळेस जाताना वाटेमध्ये लागणारी ज्योतिर्लिंग, या ज्योतिर्लिंगांचं देखील दर्शन देवाने घेतलं। मग हे करत असताना भीमाशंकरला जात असताना देवाची स्थानं म्हणजे देवाचे मुक्काम ज्या ज्या ठिकाणी झाले त्या त्या ठिकाणी देवाची ही स्थानं निर्माण झाली, स्वयंभू स्थानं त्या ठिकाणी निर्माण झाली। की ही नवसाची यात्रा म्हणून कुठल्याही प्रकारचं बक्षीस न देता लोक जवळपास 2 दिवस, पौष पौर्णिमा आणि दुसरा दिवस, आजचा दुसरा दिवस, मोठ्या संख्येने जवळपास 400 ते 500 बैलगाडी शर्यती भाग घेत असताना या यात्रेपासून यात्रेच्या बैलगाडीच्या हंगामाला सुरुवात होत असते। नमस्कार, मी प्रगती, स्वागत आहे तुमचं बायमाणूस मध्ये। महाराष्ट्रातील यात्रा जत्रा या बायमाणूस विशेषमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी खंडोबाची यात्रा अशी या यात्रेची ओळख आहे। आता ह्या पायऱ्या मी सोडून थेट मंदिरात जाणार आहे, दर्शन घेणार आहे, त्याचबरोबर तळीही भरणार आहे आणि त्याचबरोबर यात्रेत फेरफटकाही मारणार आहे। या यात्रेचं आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत, ती सुद्धा मी पाहणार आहे। योगदान त्या ठिकाणी गरजेचं आहे। पवित्र जन्मदिनाच्या कार्यासाठी लांडेवाडी नगरीचे प्रसिद्ध गाडा मालक आणि आंबेगाव तालुका वैभव काळे ओमकार कांबळे
आपण 200 रुपयांची देणगी प्राप्त झाली. मनापासून धन्यवाद. आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला. आपले थापलिंग घेऊन आत गेले. गणेश नामदेव यांच्याकडून देखील 110 रुपयांची देणगी प्राप्त झाली. मनपूर्वक धन्यवाद. थेट आपण आता गाभाऱ्यातच आलेलो आहोत दर्शनासाठी. तुम्ही पाहत असाल गाभारा अतिशय सुंदर असा सजवलेला आहे. फुलांनी सर्वीकडे डेकोरेशन केलेलं आहे. दर्शन घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात भाविक इथे उपस्थित आहेत. आपण गाभाऱ्यातले जे पुजारी काका आहेत त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार काका. मला सांगा किती वर्षापासून तुम्ही इथे गाभाऱ्यात पूजा करत आहात? कितवी पिढी आहे ही तुमची? म्हणण्यापेक्षा आमची पूजा ही वंश परंपरेने आहे. पिढीचं तसं काही सांगता येणार नाही, परंतु वंश परंपरेने आमची पूजा चालू आहे. खंडोबा देवस्थानाची अशी पूजा आमची चालते. तर हे मंदिर तसं साधारण जीर्णोद्धार हा जवळजवळ 17व्या शतकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी तो केलेला आहे. आणि त्याच्या आधीपासून आमची पूजा वंश परंपरेने चालू आहे असे आहे. नमस्कार दादा. आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की मंदिरामागची काय कहाणी आहे? नमस्कार, मी सूरज महाराज शिंदे. ज्या वेळेस थापलिंग देवस्थान या मंदिराची जी कहाणी सांगितली जाते त्याची आख्यायिका अशी की जेजुरीवरून भक्तांना दर्शन देण्यासाठी किंवा भक्तांच्या उद्धारासाठी देव जेजुरी गडावरून भक्तांना दर्शन देण्यासाठी इतरत्र देवानी स्थापन केलं. मग मार्तंड पुराणामध्ये अशी कथा सांगितली जाते की ज्या वेळेस देव जेजुरीवरून चंदनपूरला त्या ठिकाणी जात होते त्यावेळेस जाताना वाटेमध्ये लागणारी ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगांचं देखील दर्शन देवाने घेतलं. मग हे करत असताना भीमाशंकरला जात असताना देवाची स्थानं म्हणजे देवाचे मुक्काम ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी देवाची ही स्थानं निर्माण झाली. स्वयंभू स्थानं त्या ठिकाणी निर्माण झाली. मग मार्तंड पुराणामध्ये अशी कथा सांगितली जाते की आपल्या नजीकच्या भागातली जी देवस्थानं असतील, मग इकडे लोणी धामणी असेल, आपलं थापलिंगचं मंदिर असेल किंवा पुढे गेल्यानंतर वडस धामणखेल यासारखी ठिकाणं असतील, ही सगळी प्रवासादरम्यान किंवा मुक्कामादरम्यान भक्तांचा उद्धार करण्यासाठी किंबहुना भक्तांच्या आग्रहाखातर देवानी या ठिकाणी केलेलं वास्तव्य आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या थापलिंग गडावरती भगवान श्री थापलिंग महाराजांचा स्वयंभू तांदळा, त्यानंतर म्हाळसा, त्यानंतर बाणाई देवी आणि शिंपिन देवी अशा देवींची या ठिकाणी मूर्ती आहेत. त्यानंतर या ठिकाणी पंचलिंग अशी पंचलिंगाची पिंड आहे. आता दुसरी एक थापलिंग देवस्थानचा महत्वाचा विषय असा की जेजुरीमध्ये कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावरती जे कऱ्हा मातेचं मंदिर आहे तिथे रंभाई शिंपींची मंदिर आहे, रंभाई देवीचं. त्यानंतर जेजुरीनंतर फक्त आपल्याकडे रंभाई शिंपीन देवीची पूजा केली जाते. काही ठिकाणी दासी म्हणून उल्लेख आहे, काही ठिकाणी पत्नी म्हणून उल्लेख आहे. त्याची फोड अजून तरी झालेली नाही, परंतु जेजुरीनंतर जी पूजा परंपरेने केली जाते ती परंपरेने पूजा या ठिकाणी आपल्या थापलिंग गडावरती रंभाई शिंपीन देवीची देखील केली जाते. पूर्वीच्या काळी अत्यंत दगडी छोटं मंदिर होतं, परंतु देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्तजी निकम साहेब यांच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं. ज्यावेळेस मंदिर काढलं गेलं त्यावेळेस 1700 सालची एक तांब्याची पट्टी, त्याच्यावरती ते 70 सालचं एक कोरलेलं एक नाणं आम्हाला सापडलं किंवा तांब्याची पट्टी सापडली. यावरून अहिल्यादेवींच्या काळातलं किंबहुना साधारणतः 150 वर्षाच्या आसपासचं हे मंदिर असावं असा एक अंदाज बांधला गेला. आणि आता सगळ्यांच्या तुमच्या सहकार्यातून
भाविक भक्तांच्या सहकार्यातून आदरणीय देवदत्तजी निकम साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व ट्रस्टींच्या एक विचाराने या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर बांधण्याचा देखील येत्या काळामध्ये मानस आहे. अशा प्रकारे थापलिंग देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचं देखील या ठिकाणी योजलेलं आहे. तर आपण पाहू शकतो की आता इथे काही गावकरी मंडळी आहेत, ट्रस्टचे काही सभासद आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल काही माहिती घेऊया. गेल्या बऱ्याच वर्षापासून लोकांची खूप इच्छा होती की थापलिंग महाराजांचं मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे होतं. गेल्या काही 2 महिन्यापासून थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय देवदत्तजी निकम साहेब, सर्व ट्रस्टी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून मीटिंग होऊन एक जीर्णोद्धार करायचं असं सर्वानुमते ठरलं आणि गेल्या 2 महिन्यापासून मंदिराचं काम आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे. मी डॉक्टर संजय नारायण भोर, माजी सरपंच आणि विश्वस्त थापलिंग देवस्थान ट्रस्ट. आत्तापर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून गडावरती एक वृक्षारोपणचा एक चांगला कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी करत असतो. त्याचप्रमाणे इथले पार्किंगचे रस्ते असतील किंवा सभागृह असतील, वॉशरूम असतील, या गडाची तटबंदी होती. त्यानंतर मंगल कार्यालयाचं पण फाउंडेशनपर्यंतचं काम झालेलं आहे आणि यात्रेचं पण नियोजन देवस्थान ट्रस्टमार्फत अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं जातं. आणि आता जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. बऱ्याच दिवसापासून पंचक्रोशीतील भाविक भक्त आणि ग्रामस्थांची मागणी होती का ह्या मंदिराचं काम लवकरात लवकर व्हावं. तर ह्या वर्षी जीर्णोद्धाराचं काम पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट आणि नागापूर ग्रामस्थ या सर्वांनी हाती घेतलेलं आहे. लोकांचं अतिशय चांगलं सहकार्य आहे. काल पण यात्रेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली, कारण 1 लाखाच्या पेक्षा अधिक पटीने सुद्धा आपल्याला देणगी मिळालेली आहे. लोकांचं सहकार्य चांगलं आहे आणि जेणेकरून ह्या मंदिराचं काम आपल्याला लवकरात लवकर होईल अशी देवस्थान ट्रस्ट आणि सर्व ग्रामस्थांची नियोजन आहे. त्याप्रमाणे काम लवकरात लवकर होईल मी अशी थापलिंग महाराज चरणी प्रार्थना करतो. थांबतो. मी ॲडव्होकेट सचिन निकम, नागापूर गावचा रहिवासी असून जे काही थापलिंग देवस्थानात जे आहे श्री थापलिंग देवस्थान कुलदैव जो काय आहे हा खंडोबा नवसाला पावणारा खंडोबा आहे. आणि ह्या जर खंडोबाचा जर परिसर जर बघितला तर असं मनोरम्य असं हे झालेलं आहे. वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. तटबंदी आहे. वृक्षारोपण करून खूप जी काही झाडं जी आहेत ती खूप परिश्रम करून मोठे केलेली आहेत. त्याच्यामुळे जिथला जो काही परिसर जो आहे ते एकदम नयनरम्य झालेला आहे आणि पर्यटकांना देखील खूप मोठी संधी प्राप्त होणार आहे. तसेच गडाची जी काही तटबंदी आहेत ते सुद्धा आकर्षक आहेत आणि आता जे काय मंदिराचं जीर्णोद्धाराचं जे काही काम हाती घेतलेलं आहे ते सुद्धा काम लवकरच कंप्लीट होईल. त्याच्यानंतर जो काही घाट आहे बैलगाड्यांचा घाट तो सुद्धा अतिशय सुंदर असा घाट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये 2 दिवसामध्ये बैलगाडे सुद्धा धावले जातात आणि लोकांना जो काय भाविक भक्तांना पावणारा खंडोबा आहे. त्याच्यामुळे इथे जी काय पर्यटकांची जी काही गर्दी असते, नेहमीच गर्दी असते, यात्राच नाही तर रविवार असेल किंवा याच्यातले आठवड्यातले 8ही दिवस पर्यटक इथे खूप मोठ्या प्रमाणावरती व्हिजिट द्यायला येतात किंवा इथला नयनरम्य जो काही परिसर आहे या परिसराचा अनुभव घ्यायला येतात. दत्तात्रय बबनराव डावकर उद्योजक यांच्याकडून चालू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामात. नमस्कार, आम्ही जुन्नर तालुक्यातील शिरोली या गावातून आलेलो आहोत. थापलिंग देवस्थान हे आमचं कुलदैवत आहे आणि या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही 51,001 ची देणगी दिलेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांना माझे असे आवाहन आहे की या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वांनी देणगी द्यावी ही विनंती. भीमाजी गव्हाणे यांच्याकडून देखील या पवित्र कार्य थापलिंग देवस्थान थापलिंगच्या यात्रेनिमित्त काही भाविक आपल्याला इथे तळी भरताना दिसत आहेत. तर चला तर मग आपण या भाविकांशी थोड्या गप्पा मारूया, ह्यांना विचारूया आजच्या यात्रेचे वैशिष्ट्य. गेली अनेक वर्ष ही थापलिंगची यात्रा या ठिकाणी भरत असते
एक पारंपरिक उत्सव म्हणून याकडे सर्वजण पाहतात. गेली 40 वर्ष म्हणजे मला ज्ञात असल्यापासून आम्ही या ठिकाणी येतो, तळी भंडार करतो आणि या तळी भंडाराची उधळण हा इथल्या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बैलगाडा शर्यत ही थापलिंग देवस्थान या ठिकाणपासून सुरू झाली आणि त्याचाही आणि विनामूल्य अशी या ठिकाणी बैलगाडा शर्यत होत असते. सर्वांना या ठिकाणी मी असं या ठिकाणी सांगतो की बैलगाडा शर्यतीची जी सुरुवात झाली ती थापलिंग या ठिकाणून झाली. अनेक या ठिकाणी बैलगाडा शर्यती ज्या होतात त्यांची जी बैलं असतात सुरुवात या ठिकाणपासून होते आणि हे या यात्रेचं वैशिष्ट्य या ठिकाणी मी सांगतो. नमस्ते. देवदत्त निकम, अध्यक्ष थापलिंग देवस्थान ट्रस्ट नागापूर, तालुका आंबेगाव. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं यात्रेकरांचं मी मनापासून स्वागत करतो. थापलिंग यात्रा प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला संपन्न होत असताना सर्व भाविक भक्तांनी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा मालक गाडे घेऊन येत असतात. आणि याचं वैशिष्ट्य सालोसाल की ही नवसाची यात्रा म्हणून कुठल्याही प्रकारचं बक्षीस न देता लोक जवळपास 2 दिवस पौष पौर्णिमा आणि दुसरा दिवस, आजचा दुसरा दिवस, मोठ्या संख्येने जवळपास 400 ते 500 बैलगाडे शर्यती भाग घेत असताना या यात्रेपासून यात्रेच्या बैलगाडीच्या हंगामाला सुरुवात होत असते. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की यावर्षी मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. त्यासाठी देखील अनेक भाविक भक्तांनी देणगे दिले आहेत आणि यापुढे देखील आपण सर्वांनी मदत करावी अशी ट्रस्टच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद.
थापलिंगच्या यात्रेत मी आता आलेले आहे. दर्शन झालेलं आहे, तळी भंडार झालेला आहे. आता जवळजवळ दुपारचे 1 वाजले आहे. खूप दमलेली आहे मी आणि इथे मला असं मस्त गरम गरम जिलेबी तळताना दिसत आहे. चमचमीत भजी बनवलेले दिसत आहेत. तर याचा आस्वाद आपण घेणारच आहोत. आणि तुम्ही पाहत असाल की प्रचंड भाविक इथे जमा झालेले आहेत, दमून आलेले आहेत, यात्रा फिरून आलेले आहेत आणि यात्रेमध्ये मस्त जिलेबी भजीचा आस्वाद घेत आहेत. नमस्ते दादा. दादा काय सांगाल तुम्ही, तुमचं म्हणजे किती वर्षापासून तुम्ही इथे स्टॉल लावताय, कोणते कोणते पदार्थ तुम्ही इथे विकताय? आम्हाला जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालेलं आहे थापलिंग येथे. इथे आमच्याकडे गुळाची शेव, साखर शेव, रेवडी, भेळ, जिलाबी, भजी असते. इथून खूप लांबून लांबून लोक येतात. त्यांचा प्रतिसाद चांगला असतो. मोठ्या प्रमाणात ही थापलिंगची यात्रा भरते. दादा तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतोय किंवा या तुमच्या बिझनेस मधून तुम्हाला टर्न ओव्हर किती मिळतो? रिस्पॉन्स हा आम्हाला चांगला भेटतो कारण इथं खूप लांबून लांबून लोक येतात. जवळजवळ आमच्याकडे 80 ते 90 लोक काम करतात. तुमचा टर्न ओव्हर काय? टर्नओव्हर चांगला असतो. तुम्ही पाहत असाल असेच काही भाविक इथे आलेले आहेत. मस्तपैकी चमचमीत भजी आणि गरम गरम जिलेबीचा आस्वाद घेत आहेत. चला तर मग आपण एक काकांशी इथे गप्पा मारूया. ते मस्त यात्रा एन्जॉय करतायत. बैलगाडा बघून आलेले आहेत, दमलेले आहेत आणि इथे त्यांच्या कुटुंबियांसोबत जिलेबी आणि भजीचा आस्वाद घेत आहेत. नमस्कार काका. नमस्कार. काय सांगाल, किती वर्ष झाले तुम्ही या यात्रेत येता? मी माझ्या लहानपणापासून ही यात्रा करतो. माझी स्वतःची बैलगाडा आहे. या यात्रेचा आनंद वेगळा आहे. या यात्रेत संपूर्ण जिल्ह्यातून लोक येतात. इथं नवसाची बैलगाडी पळतात. ह्या यात्रेतली जिलेबी भजीचा वेगळाच आनंद आहे आणि ही दरवर्षी आम्ही यात्रा करतोच. आम्ही यात्रा फिरलो. आम्ही नारायणगावचं माझं माहेर आहे. सासर थोरादळाचे. आमचे सगळे घरातले कुटुंब सदस्य, मुलगा, बहीण, मिस्टर सगळे आलेले गेले. यात्रा फिरलोय आणि खास भजी जिलेबी खाण्यासाठी आलो. काही किती वर्ष झाले यात्रेत येत आहेत? 10 वर्ष झाले आम्ही येतो यात्रेमध्ये. आणि यात्रेमध्ये कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो? जिलेबी आणि भजी. गाडा बघायला जाता का? हो जातो. तुम्ही काय सांगाल? तुम्ही किती वर्ष झाली यात्रेत येत? 10 वर्ष. मग आता तुम्ही इथे नाश्ता केला का? नाही करायचंय. काय काय खरेदी केली यात्रेत? आत्ता चालायचे. आत्ता झालेत का? यात्रेत खरेदी करण्यासारखे काय स्टॉल, वेगळे स्टॉल काय आहेत? कानातले, झुमके, बांगड्या बिंगड्या, ज्या घरगुती वस्तू आहे रोजच्या वापरातल्या त्या वस्तू आम्ही घेतोच नक्की इथे. शॉपिंग करायला शॉपिंग खूप छान वाटतं. शॉपिंग करण्यासारखं भरपूर काय आहे. हो. आणि पाळणे विशेषतः आपल्याला कधी जायला भेटत नाही. यात्रा सोडून दुसरीकडे कधी भेटत नाही. तो एक आनंद आम्ही घेतो पाळण्यात बसण्याचा. तुमच्या गावाला अशी यात्रा असते का? नाही, आमच्या गावाला नसते. आमच्यासाठी हीच खूप मोठी यात्रा आहे. भजी आलेले आहेत गरम गरम. हो हो नक्की. तुम्ही पण घ्या. या यात्रेतला गरम गरम भजी आणि मस्त गरम गरम जिलेबी हा आवडता पदार्थ. खूप छान, खूप हे आवडतं. खाण्यासाठी तुम्ही येता? येस येस. दादा तुम्ही काय सांगाल, किती वर्ष आले यात्रेला येत आहे? 40 वर्ष. म्हणजे लहानपणापासून. किती लहान होता? शाळेत पण नव्हतं जातो तेव्हापासून येतोय. मग तुमच्या त्या लहानपणीची यात्रा आणि आत्ताची यात्रा याच्यामध्ये काय फरक जाणवतोय? काही नाही. त्यावेळेला जशी गर्दी होती आता गर्दी कमी. आता गर्दी कमी आहे. आणि बैलगाड्याविषयी काय सांगाल? तेव्हा पण तुम्हाला क्रेज होतं का बैलगाड्याचं? घरी गाडाच होता. घरी म्हणजे तुमच्या घरचा गाडा आहे का? इथे आणता का तुम्ही? पहिला असायचा, आता पण. आणि प्रत्येक बैलगाडा मालक किंवा बैलगाडा प्रेमी आपला पहिला बैलगाडा इथे शर्यतीसाठी आणतो. त्याच्या मागचं तुम्ही काय सांगू शकाल का? म्हणजे इनाम काय नसते. देवाच्या मिरवणुकीसाठी घेऊन येतात. म्हणजे जसं आपण कोणत्याही कामासाठी श्री गणेशा करतो तसं बैलगाड्यांच्या शर्यतीचा श्री गणेशा इथून होतो. इथून बरोबर. पहिली जत्रा म्हणजे हीच. अच्छा. वर्ष चालू होते आणि पहिली जत्रा हीच चालू होते. मकर संक्रांत पासून पौर्णिमेपासून चालू होते. तुमचाही आवडता पदार्थ जिलेबी भजी. मग जिलेबी भजी इथे फार फेमस आहे का? फेमस. मग हे खास खाण्यासाठी तुम्ही पूर्ण कुटुंबियांना घेऊन येता?
थापलिंगच्या यात्रेत आलो आणि पाळण्यात बसलो नाही असं होणारच नाही. तुम्ही पाहत असाल अनेक प्रकारचे पाळणे आपल्याला दिसत आहेत. काही आकाशाला भिडणारे तर काही हवेत उडणारे. तुम्ही पाहत असाल मुलांसाठी, छोट्या छोट्या मुलांसाठी जम्पिंग जॅक, कार रेसिंग असे बरेच प्रकारचे पाळणे आपल्याला बघायला मिळत आहेत. चला तर मग अशाच एका पाळण्यामध्ये आपण बसूया. नाव आहे इथे, त्या नावेत आपण सफारी करूया आणि त्या नावात सफारी करत असताना थापलिंगचा पूर्ण नजारा आपण इथून पाहणार आहेत. उंच असा एक दृश्य आपण इथून कॅमेऱ्यातून टिपणार आहोत. भीती नाही वाटत तुम्हाला? मज्जा वाटते? थोडी थोडी भीती वाटते ना? काय वाटतं सांग बरं. भीती. मग कसं काय बसला? तुला काय वाटतं? मज्जा वाटते म्हणून बसलाय ना? मग अनेक पाळणे इथे आहेत आणि अशाच एका पाळण्यात मी बसलेले आहे. नाव आहे ही एक. आता ही नाव सुरू होणार आहे. थोडी थोडी भीती वाटते मला. अगदी उंचावर ही नाव जाणार आहे. तुम्ही पाहत असाल. आपण आता पाहणार आहोत की जशी जशी ही नाव उंच जाणार आहे, या थापलिंग वरचा हा वेगळा अनुभव असणार आहे आपल्याला. तुम्ही पाहत असाल, ऐकत असाल नावेमध्ये बसलेल्या प्रत्येकाचा हा जल्लोष. चालू आहे त्यांचं. थापलिंग गडावरचा जर आनंद तुम्हाला घ्यायचा असेल, थापलिंग गडाचा तुम्हाला नजारा पाहायचा असेल तर नक्कीच या नावेची सवारी तुम्ही केली पाहिजे. त्याला काही वाटत नाही.
बैलगाडा शर्यत खरं तर हा पुरुषी मक्तेदारीचा खेळ मानला जातो, पण थापलिंगच्या यात्रेत तुम्ही जर पाहाल तर अनेक महिला इथे बैलगाडा शर्यत पाहायला आलेल्या आहेत. अनेक गर्दी झालेली आहे इथे महिलांची आणि बऱ्याचशा अशा आपल्याला बैलगाडा प्रेमी महिला इथे दिसत आहेत. आजी तुमचं वय काय? आजी वय काय तुमचं? तुम्ही पाहत असाल तासन तास या महिला इथे बैलगाडा बघायला बसलेल्या आहेत. तर चला तर अशात एक आजीशी आपण गप्पा मारूया. नमस्ते आजी. नमस्ते. किती वेळ झालाय तुम्ही बैलगाडा पाहायला आल्यात? वयाच्या 8व्या वर्षापासून मला आनंद आहे. तेव्हापासून मी इथं गाडू बैल बघायला शर्यतीला इथं बसत असते. मी इथं लय आनंद घेत असते. माझं माहेर राजनी थोरातांचं आहे. मला भराडी गावात खिलारी आडनाव म्हणजे कुंडीभाऊ गेनभाऊ खिलारी यांची पत्नी. आमच्या घरात 11 माणसं आहेत. 11 माणसातून मला जे एकटीला गाड्याचा आनंद आहे. मी सकाळी 9 वाजल्यापासून इथं बसते तर संध्याकाळी गाडं संपतोपर्यंत मी इथं बसत आहे. म्हणजे बैलगाडा म्हणजे एकदम तुमच्या आवडीचा विषय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून तुम्ही बैलगाडा शर्यत बघायला येत आहे आणि हीच ती जागा आहे. त्या वयापासून ते आतापर्यंत ह्याच जागेवर बसून तुम्ही बैलगाडा शर्यत बघता. म्हणजे हे एक असं उदाहरण आहे की हा पुरुषांसाठीच खेळ नाहीये, हा महिलांसाठी पण आहे. महिला पण बैलगाडा प्रेमी आहेत, बरोबर ना? तुम्ही काय सांगाल काकू? कधीपासून तुम्ही बैलगाडा शर्यत बघायला येत आहे किंवा तुमची आवड आहे का? आम्हाला पण आवड आहे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आणि आमचा सुंदर ग्रुप म्हणून बैलगाडा शर्यत आहे. तर आम्हाला ते गाड्याची आवड असल्यामुळे आम्ही जसं म्हणजे गाड्या चालू झालेत तेव्हापासून महिला सगळ्या अगत्य येऊन गाड्या बघतात. आणि आज किती वाजता तुम्ही इथे आलेत? बैलगाडा संपेपर्यंत आम्ही जाणार बघणार. थापलिंग महाराज की जय. जे घाटातून बैलांचा गाडा सुटला की अनाउन्सरचा आवाज आणि प्रेक्षकांची गर्दी, त्यांचा जल्लोष हा आपल्याला फक्त थापलिंगच्या यात्रेत बघायला मिळतो. तुम्ही पाहत असाल आता बैलांची जोडी तिथे गाड्याला लावण्याचा तयारी चालू आहे आणि सगळ्या प्रेक्षकांचा इथे जल्लोष आपल्याला बघायला मिळत आहे. महिलांचा जल्लोष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या थापलिंगच्या यात्रेत पुरुषांपेक्षा आपल्याला महिलांचीच गर्दी जास्त दिसून येते. आता थोड्याच वेळात बैलगाडा सुटणार आहे. तुम्ही बघत असाल की किती उत्सुकता इथे लोकांमध्ये आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीची पूजा करत असताना आज हा महिला वर्ग आपल्याला वेगळ्या प्रकारे इथे जमलेला दिसतोय. आता बैलगाडा घाटातून सुटलेला आहे. तुम्ही पाहत असाल बैलगाडा प्रेमींचा हा जल्लोष. तिळगुळ घ्या गोड बोला. हे घ्या तिळगुळ घ्या गोड बोला. थँक्यू ताई.
मंडळी, सकाळी 10 वाजता मी या थापलिंगच्या यात्रेत आले होते. तुम्ही पाहत असाल आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. जवळजवळ बराच वेळ झालेला आहे, 5 तास झालेले आहे मी यात्रेत फिरते आहे. मस्त एन्जॉय केलेला आहे, दर्शन छान झालेलं आहे, यात्रेत जिलेबी भजीचा आस्वाद घेतलेला आहे. त्याचबरोबर बैलगाड्याचीही मजा मी इथे केलेली आहे. महाराष्ट्रातील जत्रा यात्रा जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, त्यांचा आनंद घ्यायचा असेल, त्यांची माहिती घ्यायची असेल तर बाईमाणूसला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.